नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं आपल्या कुकिंग विथ मधू या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण झणझणीत खेकड्यांची करी कशी बनवायची आणि त्यासोबतच या चिंबोरींना अर्थातच खेकड्यांना साफ कसं करायचं हे देखील बघणार आहोत, तेही या एकाच व्हिडिओमध्ये। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी 1 किलो खेकडे म्हणजेच मीडियम साईजचे 5 खेकडे घेतलेले आहेत। तर साफ करताना सगळ्यात आधी आपण खेकड्यांचं वरचं कवच काढणार आहोत आणि खेकड्याला जे मागे लहान लहान पाय असतात ते काढून घेऊयात। खेकडे पाण्यामध्ये तसेच माती चिखलामध्ये असतात आणि जलचर प्राण्यांना खातात, त्यामुळे त्यांच्या शरीरात आणि अंगावर देखील बरीच घाण असते। त्यामुळे आपण या खेकड्यांना चांगल्या प्रकारे साफ करून घ्यायचं आहे। अगदी 3 ते 4 वेळा पाणी बदलून साफ करून घेऊयात। तुम्ही बघू शकता अगदी सहज हाताने त्याचे कवच आणि पाय वेगळे करता येतात, कोणत्याही प्रकारची सुरी किंवा विळी न वापरता। तर अशा प्रकारे आपण खेकड्यांचे हे वरचे कवच फेकून देणार आहोत आणि दुसरे पाणी घेऊन पुन्हा एकदा साफ करून घेऊ। यांच्या शरीरातली ही घाण अगदी व्यवस्थित काढून घ्यायची आहे। इथे हाताने नसेल निघत तर सुरी किंवा चम्मचच्या सहाय्याने काढून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व खेकडे साफ करून घेणार आहोत। खेकड्यांचा हा पोर्शन देखील काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या आतमध्ये जी घाण असते ती देखील काढून घेऊया। खेकड्यांना जे समोर असे नांगे असतात ते असेच ठेवायचे आहेत आणि त्यांचे जे लहान लहान मागचे पाय असतात ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। 2-3 वेळा पाणी ओतून ते बारीक करून घेऊयात। तर हे 2 वेळा पाणी ओतून मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे। तर आता कोणत्याही चाळणीमध्ये ते टाकून त्याचं पाणी गाळून घ्यायचं आहे। तर थोडेफार पीस इथे मोठे राहिलेले आहेत ते देखील आपण बारीक करून घेऊयात। याचं फक्त पाणीच घ्यायचं आहे, जो वरती चोथा किंवा बारीक कण राहिलेले आहेत ते टाकून द्यायचे आहेत। आता या खेकड्यांच्या करीसाठी मसाला करून घेऊयात। तर याच्यासाठी 4 ते 5 लवंग, 2 वेलची, 7 ते 8 काळी मिरी, धने आणि दालचिनी हे खडे मसाले घेतलेले आहेत। तर या मसाल्यांना खोबऱ्यासोबत मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। आता याच्यातच कांदा, लसूण आणि टोमॅटो घालून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे।
आता 2 टेबलस्पून तेलामध्ये तमालपत्र आणि थोडाफार बेसिक खडा मसाला घालूयात आणि याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घालून लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा लालसर भाजून झाला की यामध्ये सर्व मसाल्यांची बारीक केलेली पेस्ट घालून सर्व काही नीट भाजून घ्यायचे आहे। मसाला भाजून झाला की याच्यात 2 चम्मच मालवणी मसाला, 2 चम्मच धना पावडर, 2 चम्मच गरम मसाला, 2 चम्मच काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि 2 ते 3 चमचे घरातला मसाला, हे सर्व मसाले एकत्रित करून 2 ते 3 मिनिट भाजून घेऊयात। आता याच्यात खेकडे आणि त्याचे नांगे घालून एकत्रित सगळं करून घेऊयात। आता याच्यात चवीनुसार मीठ घालून 3 ते 4 मिनिट झाकून ठेवूयात। आता 2 ग्लास पाणी घालून सोबतच खेकड्यांचे पाय बारीक करून जे पाणी आपण काढून घेतले आहे ते देखील याच्यात घालायचे आहे। खाली राहिलेला गाळ याच्यात घालू नये। आता 5 ते 7 मिनिटे मीडियम फ्लेम वरती ठेवून याला चांगली उकळी येऊन देऊयात। तर अशा प्रकारे आपला झणझणीत तरी आलेला खेकड्याची करी तयार आहे। तुम्ही बघू शकता कशी हॉटेलसारखी लाल तर्याला आलेले आहे। तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।